नमस्कार. देवाचे राज्य हा शब्द ऐकल्यावर मनात काय येतं? एखादी जागा, एखादं ठिकाण, की यामागे काहीतरी खोल अर्थ दडलाय? चला, आज आपण देवाच्या राज्याचं खरं स्वरूप काय आहे हेच समजून घेऊया. तर सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नानं करूया की हे देवाचं राज्य नक्की आहे तरी कुठे. आणि गंमत म्हणजे बायबल याचं एक खूपच अनपेक्षित उत्तर देतं. ते आपल्याला सांगतं की बाहेर कुठेतरी शोधू नका, तर आपल्या आतमध्येच पहा. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की देवाचं राज्य म्हणजे कोणतीही भौगोलिक जागा नाहीये, तर ती एक अवस्था आहे, एक अशी स्थिती आहे जिथे पवित्र आत्म्याचं राज्य, त्याचं शासन चालतं. आता ही संकल्पना आणखी सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण पुढे 6 महत्वाच्या मुद्द्यांवरून जाणार आहोत. पाहूया काय आहेत ते मुद्दे? बरं, तर मग पहिला मुद्दा. सुरुवात करूया पहिल्या करारापासून, ज्याचं प्रतीक म्हणून आपण मोशेकडे पाहतो. बघा, या कराराने योग्य काय आहे हे तर दाखवलं, पण ते पूर्ण करण्याची ताकद किंवा सामर्थ्य दिलं नाही. याला असं समजू शकतो की पहिला करार म्हणजे एक अगदी अचूक नकाशा होता. तो आपल्याला पोहोचायचं ठिकाण तर दाखवत होता, पण तिथे पोहोचायला गाडी किंवा कोणतेही वाहनच देत नव्हता. मग यावर उपाय काय? उत्तर हे नाही की जुन्या नियमानुसारच आणखी कठोर प्रयत्न करत राहायचं. नाही, तर उपाय आहे एका पूर्णपणे नवीन, एका आतल्या शक्तीचा, आंतरिक शक्तीचा स्वीकार करणं. आणि इथेच बघा, या दोन्ही करारांमधला फरक अगदी स्पष्ट दिसून येतो. एका बाजूला आहेत दगडावर लिहिलेले बाह्य नियम आणि दुसऱ्या बाजूला आहे थेट हृदयालाच सामर्थ्य देणारी एक आंतरिक शक्ती, एक आंतरिक उपस्थिती. आता पुढे काय होतं? जेव्हा एखादी व्यक्ती पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने जगायला लागते, तेव्हा तिला विजयी असं म्हटलं जातं. आणि अशा विजयी लोकांसाठी बायबलमध्ये काही खरोखरच अविश्वसनीय वचनं, काही प्रॉमिसेस दिलेली आहेत. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही वचनं म्हणजे केवळ बक्षिसं नाहीत, नाही, तर ती अनंत काळच्या जीवनाचं, आध्यात्मिक पोषणाचं, अधिकाराचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाशी असलेल्या एका खोल नात्याचं प्रतीक आहेत. चला, आता एका अशा संकल्पनेकडे वळूया जी खूपच वैयक्तिक, खूपच पर्सनल आणि तितकीच शक्तिशाली आहे. आणि ती संकल्पना आहे एक नवीन नाव मिळण्याची. ही उदाहरणं पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते नाही का, की हे जे नवीन नाव आहे ते फक्त एक लेबल किंवा ओळखपत्र नाहीये. ते मोठ्या परीक्षेनंतर, मोठ्या संघर्षातून तयार होतं आणि एका अशा नवीन ओळखीचं प्रतीक बनतं जी फक्त देव आणि ती व्यक्तीच पूर्णपणे समजू शकते. म्हणजेच हे नाव त्या व्यक्तीच्या संघर्षाचा आणि त्याचवेळी देवाच्या कृपेचा एक जिवंत पुरावा आहे. जसे या सुंदर वाक्यात म्हटलं आहे की त्या नवीन नावामध्ये देवाची ती हृदय पिळवटून टाकणारी कृपा दडलेली आहे, ज्या कृपेने मला धरून ठेवलं आणि माझ्यावरची आशा कधीच कधीच सोडली नाही. सोप्या शब्दात सांगायचं तर हे नाव एक रहस्य आहे. असं रहस्य ज्यात वेदना आहेत, चिकाटी आहे आणि त्या व्यक्तीवर झालेल्या दैवी कृपेचा संपूर्ण इतिहास सामावलेला आहे. हे देवाशी असलेल्या नात्याचं अत्यंत जवळचं, अत्यंत वैयक्तिक स्वरूप आपल्याला दाखवून देतं. बरं, मग ह्या सगळ्याचा आपल्या रोजच्या जगण्यासाठी काय अर्थ आहे? ही जी आंतरिक शक्ती आहे ती काही आपोआप ऑटोमॅटिकली मिळत नाही. त्यासाठी एक जाणीवपूर्वक निवड, एक चॉईस करावी लागते. ही एक प्रकारे 3 टप्प्यांची प्रक्रिया आहे. पहिला टप्पा आपली स्वतःची असमर्थता ओळखणं. दुसरा, दररोज प्रत्येक क्षणी पवित्र आत्म्याला अधीन राहण्याची निवड करणं. आणि तिसरा, त्या आत्म्याला आपल्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी सामर्थ्य देऊ देणं. यावरून पवित्र आत्म्याची भूमिका आणखी स्पष्ट होते. तो फक्त एक मदतनीस किंवा हेल्पर नाही, तर तो आपल्यावरच्या देवाच्या मालकीचा एक शिक्का आहे, एक सील आहे आणि भविष्यात मिळणाऱ्या आशीर्वादांची एक पक्की गॅरंटी, एक हमी आहे. म्हणून सतत पवित्र आत्म्याचं ऐकण्याची निवड करत राहणं, याच मार्गाने देवाचं राज्य आपल्या अंतःकरणात, आपल्या आतमध्ये वसतं. चला तर जाता जाता एका विचारासोबत थांबूया. बघा, अत्तराची कुपी फुटल्याशिवाय तिचा सुगंध काही पसरत नाही, बरोबर? मग आपल्या आतला जो खरा सुगंध आहे, जे खरं सार आहे, ते प्रकट होण्यासाठी आपल्या जीवनात असं काय आहे जे तुटायला हवं?